महाराष्ट्रामध्ये मराठा नावाची जात होती जी आरएसएस संघाकडून लढायची। वेगवेगळे काही बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव द्यायचं म्हटलं की पहिलं त्याला विरोध करणारे कोण असायचे? मराठा समाज। पण आता करतात का ते? त्यांच्यामध्ये जागृती तयार करणारे संघटन तयार झाले। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी सांगितलं की हे आपलीच माणसं आहेत, आता यांना विरोध करायचा नाही। मग अशा जमाती, ज्या लढाऊ जमाती आहेत, त्या बाजूला सरकत गेल्या। आता त्यांनी धरलेत मातंग समाजाचे पोरं हत्यार म्हणून वापरण्यासाठी। मग बजरंग दलामध्ये मांगाची पोरं, आलं का लक्षात? विश्व हिंदू परिषदेमध्ये मांगाची पोरं कशासाठी? की जेव्हा रामनवमीच्या दिवशी रामनवमीची यात्रा निघेल डॉल्बी लावून, तेव्हा मुस्लिम समाजाच्या मस्जिदीच्या समोर जेव्हा ही यात्रा थांबेल तेव्हा मोठ्यानं हे गाणं लावलं पाहिजे। कोणतं? बनाएंगे मंदिर, मंदिर वही बनाएंगे। आणि तिथं दंगल झाली पाहिजे। आणि त्या दंगलीमध्ये कोणते पोरं मेले पाहिजे? तिथं कुलकर्णी, देशपांडे, देशमुख यांचे पोरं मरतात का? यांच्यावर गुन्हे दाखल होतात का? इथं आमचे कांबळे, वाघमारे, लांडगे आहे की नाही? आमचे पोरं मरणार, आमच्या पोरावर गुन्हे दाखल होणार। आणि यांच्या शरद पोंक्षे नावाच्या यांच्या भटाच्या पोरांच्या पुरी कुठं? विदेशामध्ये विमानात पायलट व्हायला, आणि आमचे पोरं कुठं? जेलमध्ये सडत बसायला। हे षड्यंत्र आपल्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे माझ्या तरुण मित्रांनो।